विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता असं थंबनेल बघून तुम्हाला वाटलं असेल, की मी तुम्हाला तुमची माझ्या मुलांबरोबर ओळख करून दिली, आहे की नाही? असं बिलकुल नाहीये. एक व्हिडिओ मला YouTubeवर दिसला रे, त्याचं थंबनेलच होतं, मीट माय सन्स. ॲक्चुअली लिहिलंय सन्स, पण तिथं तो व्हिडिओ आहे, तो आहे निशांत जिंदल. ओके. कदाचित तुम्ही जेईची प्रिपरेशन करताय, मग हे YouTube चॅनल तुम्हाला माहीत असणार आहे. 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे रे. बघा रे एकदा तुम्ही. खूप महत्वाचा आहे. का मी तो सिलेक्ट केलाय तुम्हाला मी सांगतो. त्या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हा जो निशांत जिंदल आहे ना, तो त्याच्या भावांना ना मोटिव्हेट करतोय. ओके. बघा त्याचा एक भाऊ 8th स्टँडर्ड मध्ये जाणार आहे आणि एक भाऊ 9th स्टँडर्ड मध्ये जाणार आहे. ओके. आणि तो त्यांना सांगतोय, जो 9th मध्ये जाणार आहे त्याची जे-ई-ई 2027 ला आहे. लिहिलंय थंबनेलमध्ये आणि याची आहे तो 2028. आता 2024 सुरू आहे आणि तो निशांत जिंदल या 8वीतल्या मुलाला सांगतोय, "अरे, खूप कमी वेळ उरलाय, अभ्यास कर. तुला पहिल्या 100 मध्ये यायचंय. तर तुला आय-आय-टी दिल्लीमध्ये सी-एस मिळणार." ओके. याला तो एक्सप्लेन काय करतोय, विचारतोय बरं का. आता मी त्याच्यावर बिलकुल म्हणजे माझा महत्त्वाचा मुद्दा मी डिस्कस करणार आहे. तो महत्त्वाचा आहे. हे त्याचा हक्क आहे. त्याचे भाऊ आहेत. त्याचा तो मोटिव्हेट करतोय. त्याचे भाऊ त्याचं ऐकतायत. पण मुद्दा मला महत्त्वाचा बोलायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा बरं का. मग तो निशांतच त्याचं नाव आहे. करेक्ट निशांत. तो याला काय म्हणतोय, की तुझा अभ्यास काय-काय झाला? त्याची 9th जस्ट आता सुरुवात झाली. 9वी ला सुरुवात आहे आणि त्याचा तो भाऊ म्हणतोय, की 9वीचं एन-सी-ई-आर-टी कंप्लीट आहे. तेवढ्यात हा छोटा भाऊ काय म्हणतोय, की त्यानं 9thचं बहुतेक आर-डी शर्मा बुक कुठला ते कंप्लीट केलंय. मग हा याला ओरडतोय, "बघ हा एवढा लहान असून त्यानं आर-डी शर्मा कंप्लीट केलं. मग तुला किती वेळ लागेल?" तर हा त्याचा भाऊ म्हणतोय, की "मी आर-डी शर्मा 14 दिवसात फिनिश करून दाखवतो." ओके. म्हणजे हा जो निशांत जिंदाल आहे किंवा जिंदल म्हणूया आपण, या दोघांना जाणीव करून देतोय, की कॉम्पिटिशन किती आहे. पण मी तुम्हाला सांगू का? पॉप्युलर व्हिडिओमध्ये तुम्ही सर्च करा, निशांत जिंदल आय-आय-टी असं चॅनलचं नाव आहे. इथं तो मुलांना त्याच्या भावांना मोटिव्हेट करतोय. 4-4 वर्ष हा कमी वेळ आहे म्हणून सांगतोय आणि त्याच्या वरच्याच थंबनेलमध्ये आहे सक्सेस स्टोरी ऑफ निशांत जिंदल, ऑल इंडिया रँक 247 इन जस्ट 4 मंथ्स. म्हणजे काय प्रकार आहे सांगा बघू? स्वतः तो व्हिडिओ असा टाकतोय, की 4 महिन्यात मी आय-आय-टी क्लिअर केली म्हणून आणि भावांना म्हणतोय 4 वर्ष कमी वेळ आहे. मुद्दा असा आहे, त्याला ठेवूया बाजूला. आज जगात काय आहे, की तुम्ही आय-आय-टीत गेलात तरच सक्सेसफुल. तुम्ही आय-आय-टीतून पण सी-एसच केलं पाहिजे, तरच तुम्ही सक्सेसफुल. आज अशी कंडिशन आहे, की आय-आय-टी मधून सुद्धा प्लेसमेंट होत नाहीत मुलांची. हा जो प्रकार आहे तो अतिशय चुकीचा आहे. मला फक्त एवढं सांगायचंय, की का तणावात जगताय तुम्ही? ओके. एवढा तणाव कुठल्या गोष्टीचा घेताय, की तुम्ही आय-आय-टीतून पहिल्या 100 मध्ये आलात तरच लाईफ होणार आहे. आणि हा त्यांना मोटिव्हेट काय करतोय, की बस तुझे इतना करना है, आईआईटी दिल्ली से सीएस करना है. ओके. फिर पैकेज लेना है, 2-3 साल वो करना है, उसके बाद खुद का स्टार्टअप और जो चाहे कर ले खुद. म्हणजे काय हिंदी मला जरा जमत नाही. पण तो काय म्हणतो, उसके बाद म्हणजे बघा पहिला आय-आय-टी मध्ये जावा. त्यासाठी मरा. त्यानंतर पॅकेज घ्या. ओके. पॅकेज घेतल्यानंतर 2-3 वर्ष काम करा जॉब. त्याच्यानंतर पैसे सेव्हिंग करा, स्टार्टअप करा आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहिजे तसं स्वतःचं आयुष्य जगा, तुम्ही मोकळे झाला. असं कधीही होत नाही लक्षात घ्या. आयुष्यात शेवटपर्यंत कष्ट घ्यायचे असतात. मला काय म्हणायचंय, तुम्ही तणावात राहू नका. काय होतं मी तुम्हाला सांगतो. आता साताऱ्यातलं सांगतो आणि बऱ्याच ठिकाणी तेच फॉलो होतंय. म्हणजे काय? असा एक प्राथमिक शिक्षक एक वर्ग घेऊया बरं का. ह्यांचा एक मोठा ग्रुप असतो लक्षात घ्या. समजा एक 10, 20, 30 नाही 50, 60 शिक्षक. पुन्हा त्यांची प्राथमिक शिक्षक बँक असते तिथे सगळे एकत्र आलेले असतात. म्हणजे यांचा एक मोठा ग्रुप असतो बरं का. आणि यांच्या ग्रुपमध्ये एखाद्या कुणाचा तरी मुलगा आय-आय-टीला सिलेक्ट होतो. बास. बाकीचे मग सगळ्यांना वाटतं, की माझं पोरगं बी आय-आय-टीलाच गेलं पाहिजे. का नाही जाणार? आणि प्राथमिक शिक्षकांची मुलं स्कॉलरशिपमध्ये तर चमकतात रे बऱ्यापैकी. सगळेच नाही, तर मॅक्सिमम 4थीला, 8वीला, 5वीला जे काही स्कॉलरशिपच्या एक्झाम असतात, त्यात ते यश मिळवतात आणि मग पालकांना वाटतं, की आय-आय-टी पण काय अवघड आहे. जो स्कॉलरशिप मिळवतोय, एन-टी-एसला येतोय, मग आय-आय-टी काय अवघड आहे. अवघड नाहीये हो, अवघड नाहीये. पण महत्वाचं काय, ते कोचिंग जे मार्गदर्शन दिलं पाहिजे, ते योग्य प्रकारे मिळतच नाहीये आपल्याला. 10वी पर्यंत महाराष्ट्रातली मुलं जी आहेत ना, तो एक वेगळाच रुटीन फॉलो करतात स्कूलमधला. धड्याखालचे प्रश्न पाठ करणे, त्याच्यावर एक्झाम देणे. बरं मग आजच्या व्हिडिओमध्ये मला इम्पोर्टंट काय सांगायचं आहे, की ठीक आहे,
जेईचा फर्स्ट अटेम्प्ट झाला, सेकंड अटेम्प्ट पण झालाय तुमचा. नाही रिझल्ट लागला, राहू दे. नाही मिळाला आय-आय-टीला तरी राहू दे. काही प्रॉब्लेम नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी आणि माझे बरेचसे मित्र, की जे आम्ही या इंडस्ट्रीमध्ये आहे, कोचिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगतो, आज आय-आय-टीयन्स आमच्याकडे येतील जॉब मागायला. तुमच्या लक्षात आहे मी काय सांगतोय ते. पण मेन मुद्दा काय, नाही झालं माझं आय-आय-टी म्हणूया आपण. नाही मी चांगल्या कॉलेजमधून शिकलो. पण काय वाया गेलोय का? नाही. बरं मी जाऊ दे या फील्डमध्ये आलोय. माझे कितीतरी मित्र आहेत ना, जेव्हा त्यांना योग्य ट्रॅक मिळाला ना, त्यांनी यश मिळवलेलंच आहे प्रामाणिकपणे कष्ट घेऊन आणि प्रचंड सुखी आहेत ते. प्रचंड लक्षात घ्या. बघा काय होतं नेहमी इतरांशी कंपॅरिझन, ते ऑल इंडिया रँक इकडं-तिकडं काही गरजेचं नाहीये ते. आता तुम्हाला मेन मी सांगतो आत्ता आपल्याला काय करायचंय ते. सगळ्यात महत्वाचं, यात्रा-जत्राचा सीझन सुरू झालाय. आता मी पण तुम्हाला जसं त्यानं त्याच्या भावाला सांगितलं तसं तुम्हाला मी सांगतोय बाळांनो, की थोडेसे दिवस उरलेत 2-3 आठवडे. त्यात वेळ वाया घालवू नका. पण जेवढा तुम्ही अभ्यास करताय, बघा मी असं इमॅजिन करतोय, की तुम्ही 12 तास अभ्यास करताय. नाही होत 12 तास अभ्यास. नाही होत 12 तास अभ्यास. नाही होत. पण मी सांगतो निदान बाळांनो 7-8 तास तर 6 तास तरी करताय का रे बाळांनो अभ्यास मन लावून? जर 6 तास करत असाल बघा, तर त्यातला 3 तास वेळ हा मॅथ्सला दिला पाहिजे. तुम्ही 2 तास वेळ हा केमिस्ट्रीला दिला पाहिजे आणि 1 तास फिजिक्सला द्या. ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. मी माझ्या अनुभवातून सांगतोय. पण जर तुम्ही 6 तास अभ्यास करत असाल, अरे 12 तास करत असाल, तर निम्मा वेळ हा मॅथ्सला दिलाच पाहिजे. माझ्याकडं गेल्या वर्षीचे रिझल्ट आहेत आणि त्या रिझल्टमध्ये मी तुम्हाला सांगतो फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. माझ्याच क्लासमधल्या स्टुडंट्सना सांगतोय ऑफलाईन. फिजिक्समध्ये साधारण 15 ते 18 मार्क होते. केमिस्ट्रीमध्ये 30-35 च्या आसपास मार्क होते. मॅथ्समध्ये मात्र क्लोज टू 70 होते. कमी होते त्याच्यापेक्षा पण क्लोज टू 70 होतेच. करा की ॲडिशन. कुठे गेले ते मार्क? 120 क्रॉस झाले आणि 120 क्रॉस झाले याचा अर्थ किती पर्सेंटाइल माहिती का? क्लोज टू 99. मग काय वाईट आहे? पण इथं तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायचं असेल, तर इथं वेळ वाढवून चालणार नाहीये लक्षात घ्या. तुम्हाला ऑलरेडी तुमच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर पाहिजेत. आता लास्ट मोमेंटला मग जिथं आपण स्कोअर करू शकतोय इथं, तिथं वाढवूया ना वेळ. बरं 3 तास सलग मॅथ्स घेऊ नका. 1.5 तास मॅथ्स घ्या. तासभर केमिस्ट्री घ्या. ओके. पुन्हा एक पटकन फिजिक्स एका टॉपिकची रिव्हिजन करून टाका. ओके. सोपे टॉपिक आहेत की. आहेत. सेमीकंडक्टर हा सोपाच टॉपिक आहे. 11चे क्वेशन्स बघा ना पी-वाय-क्यू. खूप सोपं. सगळ्यात सोपं सेमीकंडक्टर आहे 11चा. पी टाइप, एन टाइप बद्दल विचारतायत. ते बँड विड्थ बद्दल विचारतायत. फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस बद्दल विचारतायत. डोपिंग बद्दल विचारतायत. सोपं आहे. मग तसे सोपे टॉपिक आहेत. मी तुम्हाला सांगतो 15 ते 20 क्वेशन हे फॉर्म्युला बेस्ड असतात असे आहे तसे. जसेच्या तसे लक्षात घ्या. काय अवघड आहे मग? मग आता तुम्हाला सांगतो ही स्ट्रॅटेजी फॉलो करणार ना? रोज मॅथ्सला वेळ देणार. मी स्वतःहून वेळ देणार आहे. मी स्वतःहून वेळ देणार आहे. मी स्वतःहून सोडवतोय मुलांच्यावर. ऑफलाईनला मुलं आले, चला पटकन एखादा पेपर घ्या म्हणतो मी. अरे सिरियसली 2023 चे पेपर आम्ही सॉल्व्ह करतोय ऑफलाईनमध्ये मुलांना घेऊन. सॉल्व्ह होतायत प्रश्न. त्यातले काही डिफिकल्ट आहेत. राहू दे ना. पण सुटतायत ना 25-30 प्रश्न तर आरामात सुटतायत लक्षात घ्या. पण कुणाचे? ज्याचे बेसिक गोष्टी क्लिअर आहेत त्यांचे. बरं आमचं मॅथ्स कच्चं आहे, खूप अवघड वाटतंय. नाही करा, ऑप्शन नाहीये. इंजिनिअरिंगला मॅथ्स करावंच लागणार आहे तुम्हाला. मग आता मी तुम्हाला सांगतो, जे मी तुम्हाला सांगितलं याच्याबद्दल, त्याची मेथड त्याच्याजवळ राहू दे. त्याचे दोन्ही भाऊ एकदम आज्ञाधारक होते. मी तो व्हिडिओ बघितलाय. 5 मिनिटं ते ऐकत होते मोठ्या भावाचं. असंच पाहिजे. ऐकलं पाहिजे. मग मी तुम्हाला काय सांगणार होतो, की तेवढी कॉम्पिटिशन, एवढा तणाव घेऊन जगायचं नाही आपल्याला. आत्ताच्या या दिवसात आपण काम करणारच आहे. आत्ताच आपल्याला फेल्युअर आले असं गृहीत धरणारच नाहीये आपण. आपण लढणार आहे लक्षात घ्या. बरं किती वेळ देतोय स्वतःहून ठरवा. बघा आज बघा तुम्ही किती तास रोज अभ्यास करताय ते. म्हणजे तुम्ही आज संध्याकाळी झोपताना एक टाईम टेबल तयार करा. उद्या काय करायचंय ते. त्याचबरोबर आज काय-काय केलं ते लिहून घ्या. किती वेळ अभ्यास केला ते. टाईम वेस्ट घालवायचं नाही. कंटाळा आला तर रेस्ट घ्या, झोपा. पण ते रील्स, शॉर्ट्स बघू नका. थोडंसं तुम्हाला वेळ मिळाला, की लगेच मार्क्स ॲप्लिकेशन ओपन करा आणि त्याच्यावरच प्रॅक्टिस करा तरी चालेल बाळांनो. एम-सी-क्यू सॉल्व्हिंग सारखं पाहिजे आता. पण आता असं वाटायला लागलंय का रे तुम्हाला? ते वर्षाच्या सुरुवातीपासूनच केलं असतं तर बऱ्याच जणांना असं वाटतं, की अरे मी असं पहिल्यापासून करायला पाहिजे होतं. मग का नाही केलं? का नाही केलं?
तर आपल्याला सवयच असते, की तहान लागल्यावर विहीर खोदणे. बरं प्लीज अशी चूक इंजिनिअरिंगला आता करू नका. पहिल्या दिवसापासून अभ्यास करायचा आहे. नाहीतर मला आठवतंय, की हॉस्टेलचा पहिला दिवस दंगाच दंगा. रेक्टरला कसा त्रास द्यायचा हेच मुलं शोधत असतात. किती काय उचापती करतात लक्षात घ्या. रात्री 11, 11:30, 12 पर्यंत हॉस्टेलमध्ये दंगा सुरू असतो इनिशियली. तर महिना कुठे गेला कळत नाही. पुन्हा कॉलेजमध्ये वेगवेगळे इव्हेंट सुरू असतात. अरे वाह! नवीन-नवीन मित्र-मैत्रिणी मज्जाच असते. बघता-बघता युनिट टेस्ट येते, मिड सेम येते, एंड सेम येते. तिथं मला मग फेल्युअर नको आहे बरं का. मग सुरुवात आतापासूनच मग. पुढच्या चांगल्या आयुष्याची सुरुवात आजपासून करायची आहे आपण. डेली, डेली मॅथ्सला वेळ द्यायचा आणि हो, एखादी टेस्ट जेव्हा तुम्ही सोडवताय, त्याचं व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला मिळतंय, त्यावेळी तुमचं काम काय, की त्या टाइपचे बाकीचे प्रश्न पुन्हा सॉल्व्ह करायचे. आता केमिस्ट्रीमध्ये सांगू का, ट्रान्झिशन इन अ ट्रान्झिशन, कोऑर्डिनेशन कंपाउंड, ओके, ग्रुप 16, 17, 18, 11वीतलं ग्रुप 1 to 11, ग्रीन केमिस्ट्री, पॉलिमर, बायोमॉलिक्यूल सुद्धा सरळ पाठांतराचे पॉइंट्स आहेत सगळे लक्षात घ्या. आणि मग ते हातातले मार्क आपण घालवायचे नाहीयेत. तुम्ही माझं ऐकणार आहे. आजपासून वेगळं लाईफ असणार आहे आपलं. यश मिळवायचं आपल्याला. चांगलं तणावात न राहता अभ्यास करायचा कॉम्पिटिशन आहे याची जाणीव झालेली आहे. 8वी पासून मुलं अभ्यास करतायत. पण आपण पण कुठं कमी नाहीये. मग चला नवीन आयुष्याची सुरुवात करूया आजपासून. ऑल द बेस्ट.